नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. बघा, आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीज आणि या सिरीजमध्ये आपण बुद्धिमत्तेमधला नंबर सिरीज हा चॅप्टर काल बघितलेला आहे. आज आपण आजच्या लेक्चरमध्ये लेटर सिरीज म्हणजेच अल्फाबेटिकल सिरीज आपण बघणार आहोत. अत्यंत सोपी टॉपिक्स आहे. हा एक सोपी प्रकार यामधला असतो, म्हणजे सोपी टाईपचे प्रश्न. आणखी एक अल्फाबेटिकल सिरीज थोडीशी स्मॉल अल्फाबेट्समध्ये मध्ये डॅश 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 केलेले काही रेषा असतात, ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. आज हा एकदम इझी असणारा टॉपिक्स आज आपण क्लिअर करूया. तर बघा, ही गोष्ट जर तुम्हाला क्लिअर करायची असेल तर तुम्हाला ABCD लिहिण्यापेक्षा मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की कोडिंग डिकोडिंग चॅप्टरचा तुमचा जो आपला पहिला पार्ट आहे तो तुम्ही बघून घ्या. म्हणजे पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला मी कोणता अल्फाबेट्स किती नंबरला आहे, त्याच्या विरुद्ध अल्फाबेट्स कोणता आहे, हे सगळ्या ट्रिक्स तुम्हाला कशा लक्षात ठेवायच्या होत्या ते तुम्हाला सांगितलं होतं. त्यामुळेच तुम्ही या पद्धतीनुसार हे करू शकाल. म्हणजे तुम्हाला ABCD न लिहिता इझिली कसं सॉल्व करता येईल यासाठी आपण हे तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे. तर बघा, पहिला प्रश्न आपल्या बोर्डवरती आहे. तर कशा पद्धतीनुसार सॉल्व करायचा, एकदम इझी आहे. पाहता पाहता तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करू शकता. खूप सोपं आहे. बघा, पहिलं एक्झाम्पल आहे E, J, O, T, प्रश्नार्थक चिन्ह. ALP टायर 1 14/8/2018 हा प्रश्न येऊन गेला होता. ऑप्शन आहे Y, W, X आणि Z. जर आपण सॉल्व करायचं म्हटलं तर E, J, O, T आपण सरळ सरळ लक्षात घ्या. E किती नंबरचं अक्षर आहे? 5. J किती नंबरचं अक्षर आहे? 10. O किती नंबरचं अक्षर आहे? 15. हे किती नंबरचं अक्षर आहे? 20. म्हणजे पाहायला गेलं तर याच्यामध्ये 5चा डिफरन्स आहे, याच्यामध्ये 5चा डिफरन्स आहे, याच्यामध्ये 5चा डिफरन्स आहे. म्हणजे याच्यामध्ये पण काय राहील? 5चा डिफरन्स आहे. म्हणजे 20मध्ये 5 मिळवले 25, तर 25 नंबरचं अक्षर काय आपलं? Y आहे. म्हणजे याचं उत्तर काय भेटलं आपल्याला? Y. ठीक आहे. तर अशा सोप्या पद्धती आहेत. म्हणजे फक्त तुम्हाला ते अल्फाबेटचा नंबर किती नंबरला आहे ते जर लक्षात असलं तर खूप सोप्या पद्धतीनुसार क्लिअर होईल. आणि जर लक्षात असलं तर मग ABCD लिहा, त्यामध्ये बघा, त्यामध्ये तुमचा वेळ चालला जाईल. म्हणजे हा फुकटचा मार्क तुमचा, या फुकटच्या मार्काला सुद्धा तुम्हाला 2 मिनटं 3 मिनटं एवढा वेळ लागेल. तर सोपी पद्धतीनुसार करायसाठी कोडिंग डिकोडिंगचा पहिला पार्ट बघणं गरजेचं होतं. ठीक आहे. पुढे बघा, दुसरा प्रश्न आहे 3, E, 8, L, प्रश्नार्थक चिन्ह. NTPC CBT 1 9/1/2021 हा प्रश्न विचारला होता. पहिला ऑप्शन आहे 17, दुसरा ऑप्शन आहे 11, तिसरा ऑप्शन आहे 19 आणि चौथा ऑप्शन आहे 23. तर कशा पद्धतीनुसार सॉल्व करसाल तर इझी आहे. पहिले काय आहे? 3, नंतर आहे E, नंतर आहे 8, नंतर आहे L, नंतर आहे प्रश्नार्थक चिन्ह. आता हा 3 आहे, 3 जसा तसा ठेवू. E किती नंबरचं अक्षर आहे? 5. 8 जसं तसा ठेवू. L किती नंबरचं अक्षर आहे? 12. आता या दोघांचं सिरीज जर पाहिलं तर 3मध्ये 2 मिळवले 5 झाले, 5मध्ये 3 मिळवले 8 झाले, 8मध्ये 4 मिळवले 5 झाले. म्हणजे इथं 2 ॲड झाले, इथं 3 ॲड झाले, इथं 4 ॲड झाले. तर इथे किती ॲड होतील? 5. म्हणजे 12 + 5 किती होतील? 17. म्हणजेच इथं 17 नंबरचं अक्षर येईल. बरोबर आहे. 17 नंबरचं अक्षर मी तुम्हाला सांगितलं होतं. 17 म्हणजेच काय? Q आहे ना. 17 म्हणजेच खतरा, आणि खतरा काय होता? राणीमुळे भांडणं व्हायचे, म्हणजेच क्वीनमुळे. म्हणजेच Q काय? 17 नंबरचं अक्षर आहे. तर याचं उत्तर आपल्याला भेटलं Q. आता बघा, इथं 17 नंबरचं अक्षर Q आहे. बरोबर आहे. आता इथं बघा, पहिला नंबर होता, नंतर अल्फाबेट्स होतं, नंतर नंबर होता, नंतर अल्फाबेट्स होतं. मग अल्फाबेट्स नंतर इथं नंबर राहील. मग आपल्याला नंबरच पाहिजे, Q नाही पाहिजे. तर इथं उत्तर काय येईल आपलं? 17. कारण आपल्याला नंबर पाहिजे, म्हणजे दुसऱ्याचं उत्तर भेटतं आपल्याला 17. ठीक आहे. अशा पद्धतीनुसार आपण हे प्रश्न सॉल्व करू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा, पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे G7R18, H8S19, I9 T20, प्रश्नार्थक चिन्ह. NTPC CBT 1 9/1/2021 हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन होतं J10U21, C2P13, L4B12, D3A11. जर पाहिलास तर तुमचे जर अल्फाबेट लक्षात असतील तर बघा, G किती नंबरचं अक्षर आहे? 7 नंबरचं. म्हणजे Gच्या पुढे 7 आला. R किती नंबरचं अक्षर आहे? 18 नंबरचं. ठीक आहे. इथं झालं. आता G नंतर काय ते H, म्हणजे 7 नंबर 8 नंबरचं अल्फाबेट्स आलं. H आला. H किती नंबरचं अल्फाबेट्स आहे? 8. आणि 18 नंतर काय येतात? 19, म्हणजे 19 नंबरचं अल्फाबेट्स आलं S. परत 8 नंतर काय ते 9, आणि 9 नंबरचं अल्फाबेट्स काय आहे? I.
नंतर 19 नंतर काय ते 20 आणि 20 नंबरचं अल्फाबेट्स काय टी. आता याच्या पुढचं आपल्याला बघायला लागेल. 9 नंतर काय ते 10 नंबरचं अक्षर काय आहे जे, बरोबर. आता 20 नंतर काय ते 21 आणि 21 नंबरचं अक्षर आहे यू, म्हणजे आपलं उत्तर येईल J10 U21, J10 U21. तर बघा कुठलं ऑप्शन आहे, पहिल्या नंबरचं. म्हणजे पाहिल्या तुम्हाला समजून येते की हे कसे उत्तर तुम्ही सॉल्व करू शकता जर तुमचे अल्फाबेटचे नंबर लक्षात असतील तर. J10 U21 अशा पद्धतीनुसार करता येईल. आणखी एक एक्झाम्पल आपण बघूया बोर्डवरचं. बघा नेक्स्ट प्रश्न आपल्या समोर आहे 4थ्या नंबरचा. AGPLH कॉमा रिकामी जागा कॉमा KOVPJ, बरोबर, कॉमा PSYRK कॉमा UWBTL कॉमा ZAEVM. RRB ग्रुप डी 15/9/2021 हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन अशा पद्धतीनुसार आपल्याला दिलेले आहेत. तर कसं सॉल्व करायचं बघा. यानंतर लगेच आपली रिकाम जागा आली तर आता इथं आपण काही लिंक करू शकत नाही. मग या दोघांमध्ये आपण लिंक करण्याचा प्रयत्न करू की काय आहे. नंतर या दोघांमध्ये आपण लिंक करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे सेम जर काही दिसलं तर आपल्याला समजून येईल की AGPLH म्हणजे काय आहे. बघा KOVPJ, के किती नंबरचं अक्षर आहे 11, ओ किती नंबरचं अक्षर आहे 15, व्ही किती नंबरचं अक्षर आहे 22, पी किती नंबरचं अक्षर आहे 16, जे किती नंबरचं अक्षर आहे 10. आणि इथं PSYR आणि के. पी किती नंबरचं अक्षर आहे 16, एस किती नंबरचं अक्षर आहे 19, वाय किती नंबरचं अक्षर आहे 25, आर किती नंबरचं अक्षर आहे 18 आणि के किती नंबरचं अक्षर आहे 11. आता बघा 11चे 16 झाले म्हणजे यामध्ये किती मिळवले रे 5 घरं पुढे गेले. 15चे 19 झाले म्हणजे यामध्ये किती मिळवले 4 घरं पुढे गेले. 22चे 25 झाले म्हणजे 22मध्ये 3 मिळवले किती झाले 25, म्हणजेच 25 नंबरचा अल्फाबेट्स भेटला आपल्याला वाय. 16मध्ये 2 मिळवले 18 झाले. 18 नंबरचा अल्फाबेट्स काय आहे आर आहे. आणि 10मध्ये 1 मिळवला 11 झाला आणि 11 नंबरचा अल्फाबेट्स काय भेटला आपल्याला के. अशा पद्धतीनुसार 11मध्ये 5 मिळवले 16 नंबरचा अल्फाबेट्स पी. 15मध्ये 4 मिळवले 19 नंबरचा अल्फाबेट्स एस. 22मध्ये 3 मिळवले 25 नंबरचा अल्फाबेट्स वाय. 16मध्ये 2 मिळवले 18 नंबरचा अल्फाबेट्स आर. 10मध्ये 1 मिळवला 11 नंबरचा अल्फाबेट्स के. पुढे बघू सेम तसंच आहे का PSYRK, याच्यामध्ये पण तेच रिलेशन आहे का PSYRK आणि इकडे काय आहे UWBTL. P 16 नंबर, S 19 नंबर, Y 25 नंबर, R 18 नंबर, K 11 नंबर, U 21 नंबर, W 23 नंबर, B 2 नंबर, बरोबर, T 20 नंबर आणि L 12 नंबर. आता 16मध्ये 5 मिळवले 21 झाले. 19मध्ये 4 मिळवले 23 झाले. 25मध्ये 3 मिळवले किती झाले 27, बरोबर. 25 आणि 3 27 नाही 28, बरोबर आहे. आता आपले 26 अल्फाबेट्स आहेत तर 26 नंबरचं अल्फाबेट्स काय येते आपलं झेड येते, बरोबर आहे. 26 नंबरचं अल्फाबेट्स झेड येते. मग झेडच्या पुढे परत काय येईल ए, म्हणजे हा 27 नंबरचा झाला आणि बी हा काय झाला 28 नंबरचा. म्हणून इथं 28 नंबरच्या ठिकाणी आपण काय 2 लिहिलेलं आहे. म्हणजे बी आपलं 2 नंबरचं अल्फाबेट्स आहे. पण 26 नंतर पुढे अल्फाबेट्स नाही म्हणजे परत आपण राऊंड मारायचा. म्हणजे ए 27 नंबर, बी 28 नंबर असं बी आला. ठीक आहे. 18मध्ये 2 मिळवले 20 झाले, बरोबर आहे. 20 नंबरचा अल्फाबेट्स टी. 11मध्ये 1 मिळवला 12 झाला, 12 नंबरचा अल्फाबेट्स एल. ठीक आहे. एवढं आपल्याला समजलं. म्हणजे याच्यामध्ये लक्षात आहे पहिलं अल्फाबेट जे आहे 5 नंबरनं पुढे जाते. दुसरं अल्फाबेट्स 4 घरं पुढे जाते. तिसरं अल्फाबेट्स 3 घरं पुढे जाते. चौथं अल्फाबेट्स 2 घरं पुढे जाते. आणि पहिलं अल्फाबेट्स 1 घर पुढे जाते. शेवटचं अल्फाबेट्स 1 घर पुढे जाते. तर यामध्ये आपण तोंडी उत्तर काढता येईल का? काढता येईल. आपल्याला काय दिलेलं आहे रे AGPLH. AGPLH. A 1 नंबर, G 7 नंबर, P 16 नंबर, L 12 नंबर, H 8 नंबर. 1मध्ये 5 मिळवले 6 झाले, 6 नंबरचा अल्फाबेट्स आहे F. 7मध्ये 4 मिळवले 11 झाले, 11 नंबरचा अल्फाबेट्स आहे K. 16मध्ये 3 मिळवले 16 आणि 3 19 S आला. 12मध्ये 2 मिळवले 14 झाले, 14 नंबरचं अक्षर आहे N. आणि 8मध्ये 1 मिळवला 9 झाला, 9 नंबरचं अक्षर आहे I. म्हणजे FKSNI हे आपलं उत्तर आहे. तर बघा ऑप्शनमध्ये कुठं आहे FKSNI.
तर FKSN आहे इथं, FKSNI इथं आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे चौथ्या नंबरचं FKSNI. आता तुम्हाला लक्षात येत असेल, जर तुम्हाला अल्फाबेटचे नंबर्स माहीत असतील तर जसं आपण नंबर सिरीज सॉल्व केलं तशाच पद्धतीनुसार हेच आहे, फक्त आपल्याला अल्फाबेटचे नंबर माहीत असणं गरजेचं आहे. जर माहीत नसतील तर ABCD लिहा आणि त्यावेळेस 10 वेळेस प्रयत्न करा, तर तुमचं उत्तर हे चुकून जाईल. तर लक्षात ठेवा, तुमचे अल्फाबेट्स हे दिमागामध्ये फिक्सच पाहिजे. कसे लक्षात ठेवायचे याची ट्रिक्स मी खतरनाक सांगितलेली आहे, त्यामुळे कोडिंग डिकोडिंगचा पहिला पार्ट तुम्ही बघितणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न बघूया. बघा, पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे. AURT BWSV CYTX प्रश्नार्थक चिन्ह. NTPC CBT 9/5/2022 हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन तुम्हाला हे दिलेले आहेत. रिलेशन बघू तर बघा, AURT यानंतर काय BWSV याच्या खाली लिहून घेऊ, BWSV. रिलेशन जर पाहिलं, A 1 नंबर, U 21 नंबर, R 18 नंबर, T 20 नंबर, B 2 नंबर, W 23 नंबर, S 19 नंबर आणि V किती झाला 22 नंबर. बरोबर आहे. म्हणजे A मध्ये एक घर जर पुढे गेला तर आपल्याला B भेटला, 21 मध्ये 2 मिळवले तर 23 झाले, 18 मध्ये 1 मिळवला 19 झाला, परत 20 मध्ये 2 मिळवले 22 झाले. म्हणजे एकदा 1 मिळवायचा आहे, दुसऱ्या याच्यामध्ये 2 मिळवायचा आहे, परत तिसऱ्या याच्यामध्ये 1, चौथ्या याच्यामध्ये 2. पुढे तसंच आहे का बघू. या BWSV आणि CYTX यामध्ये रिलेशन बघा. हा 2 नंबर, W 23 नंबर, S 19 नंबर, V 22 नंबर, C 3 नंबर, Y 25 नंबर, T 20 नंबर आणि X आहे आपला 24 नंबर. 2 मध्ये 1 मिळवला 3 झाले, 3 मध्ये 2 मिळवला 25 झाले, म्हणजेच 25 नंबरचा अल्फाबेट भेटलं Y. 19 मध्ये 1 मिळवला 20 झाला, 20 नंबरचा अल्फाबेट भेटलं T आणि 22 मध्ये 2 मिळवले 24 झाले, 24 नंबरचा अल्फाबेट भेटलं X. म्हणजे इथं परत ते झालं, एकदा 1, एकदा 2 मिळवला, एकदा 1, एकदा 2 मिळवला. तर सेम तसं CYTX मध्ये आपल्याला सेम करावं लागेल. C 3 नंबर, Y 25 नंबर, T 20 नंबर, X 24 नंबर. 3 मध्ये 1 मिळवला 4 झाला, 4 नंबरचा अल्फाबेट्स आहे D. 25 मध्ये 2 मिळवले 27 झाले, 27 नंबरचा अल्फाबेट्स नाही आहे, म्हणजे A आहे ना. ठीक आहे. 20 मध्ये 1 मिळवला 21 झाला, 21 नंबरचा अल्फाबेट्स आहे U. 24 मध्ये 2 मिळवले 26 झाले, 26 नंबरचा अल्फाबेट्स आहे Z. म्हणजे आपल्याला उत्तर येईल DAUZ. म्हणजे आजचं उत्तर आहे तिसरं DAUZ. तर अशा पद्धतीनुसार आपण हे प्रश्न सॉल्व करू शकतो. आणखी पुढचा प्रश्न आपण बघूया. ओके, बघा, नेक्स्ट प्रश्न आपल्या समोर आहे. DI, GO, LU, OA, TG, प्रश्नार्थक चिन्ह. रिलेशन बघावं लागेल. DI, GO, LU, OA, TG प्रश्नार्थक चिन्ह. आता बघा, D किती नंबरचं अक्षर आहे 4, G किती नंबरचं अक्षर आहे 7. म्हणजेच यामध्ये 4 मध्ये 3 मिळवले 7 झाले, म्हणजे D हा अक्षर 3 घरं पुढे सरकला. I किती नंबरचं अक्षर आहे 9 आहे ना, आणि O किती नंबरचं अक्षर आहे 15. बरोबर आहे. म्हणजे हा किती घरं पुढे सरकला 6 घरं पुढे सरकला. सेम तसंच बघा, G 7 नंबर आणि L किती आहे 12 नंबर, म्हणजे 7 अधिक 5 किती झाले हे 12 आहे ना. पुढे हा 15 अधिक 6 किती झाला 21. ठीक आहे. इकडे 6 घरं, इथं बघा 3 झालं, इथं 5 झालं, 7 5 12 झाले. पुढे बघा L 12 आणि हे किती झाले 7 19. सॉरी, किती नंबरचं अक्षर आहे हे 17 नंबरचं, म्हणजे हे 12 आणि 5 किती झाले 17. ठीक आहे. ठीक आहे. U मध्ये हा A झाला, U किती नंबरचं अक्षर होतं 21 नंबरचं. बरोबर आहे. 21 मध्ये आता परत बघा 6 मिळवलं तर किती होतात 27 होतात. तर 26 नंबरचा अल्फाबेट्स आपलं Z आहे, Z नंतर येणारा काय A. बरोबर. पुढे बघा ओचा T झाला, म्हणजे T किती नंबरचं अक्षर आहे 20. बरोबर ना. म्हणजे 17 मध्ये किती मिळवले 3. ओके, सॉरी, हे आपलं इथं चुकलं. हे किती आहेत 15 नंबरचं अल्फाबेट झालं. बरोबर. म्हणजेच हे O किती नंबरचं आहे 15. 12 आणि 3 15 झाले ना. आता O 15 नंबरचं अल्फाबेट्स आहे. 15 मध्ये किती मिळवलं तर 20 झाले, 5 मिळवलं तर 20 झाले. आणि A मध्ये
6 मिळवले तर 7 झाले, म्हणजे 7 नंबरचा अल्फाबेट्स आहे जी. म्हणजे एवढं लक्षात येते की पहिल्यांदा 3 मिळवत आहे, दुसऱ्यांदा 5 मिळवत आहे, नंतर 3 मिळवत आहे, नंतर 5 मिळवत आहे. आणि इथं काय आहे, दुसऱ्या घरामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण काय मिळवून राहिलो, 6 मिळवून राहिलो. बघा डी 4 नंबरचं अल्फाबेट्स होतं, जी होतं 7 नंबरचं, म्हणजे या डीमध्ये 3 मिळवले तर 7 नंबरचं अल्फाबेट्स भेटलं जी. पुढे या जीमध्ये 5 मिळवले तर 12 नंबरचं अल्फाबेट्स भेटलं यल. या 12मध्ये 3 मिळवले तर 15 नंबरचं अल्फाबेट्स भेटलं ओ. या 15मध्ये 5 मिळवले तर 20 नंबरचं अल्फाबेट्स भेटलं टी. इथं बघा आयमध्ये 6 मिळवले तर 9 6 15 झाले, 15 नंबरचं अल्फाबेट्स भेटलं ओ. 15मध्ये 6 मिळवले 21 झाले, 21 नंबरचं अल्फाबेट्स भेटलं यू. 21मध्ये 6 मिळवले 27 झाले, 27 नंबरचं अल्फाबेट्स नाही, म्हणून झेड नंतर आणखी एक घर पुढे म्हणजे ए आला, 21 नंबर 27 नंबरचं आलं. एमध्ये 6 मिळवले 7 झाले, म्हणजे जी आला. आता बघा इथं 3 5 3 5, आता याच्या पुढे काय होतील, परत 3 ॲड होतील, म्हणजे 20मध्ये 3 मिळवले किती झाले, 23 आहे ना. तर 23 नंबरचं अल्फाबेट्स काय आपलं डब्ल्यू आहे, बरोबर आहे. आता या जीमध्ये 6 मिळवं लागतील, जी 7 नंबरचं अक्षर आहे त्यामध्ये 6 मिळवले, 7 आणि 6 13, 13 नंबरचं अक्षर आहे मै 13 हिरो, म्हणजेच यम, म्हणजेच आपल्याला उत्तर भेटेल WM. तर ऑप्शन कुठं आहे आपलं, पहिलं ऑप्शन आहे WM. अशा पद्धतीनुसार आपण हे सॉल्व करू शकतो. इझी आहे, खूप सोपी आहे, लय लवकर उत्तर येते. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे, GSI, ITD, KUY, MVT, OWO. ठीक आहे, नंबर टाकून घेऊ बघा पहिले. हा जी आहे 7 नंबरचा, SI 19 नंबरचा, I 9 नंबरचा, I 9 नंबरचा, TI 20 नंबरचा, DI 4 नंबरचा, KI 11 नंबरचा आहे ना, UI 21 नंबरचा, बरोबर आहे, YI 25 नंबरचा. ठीक आहे, त्याच्यानंतर MI 13 नंबर, VI 22 नंबर, TI 20 नंबर. ठीक आहे, OI 15 नंबर, WI 23 नंबर, परत OI 15 नंबर. आता फक्त आपण नंबरचा जर विचार केला तर हा 7 नंबरचा जी होता, आयचं जर केलं तर 9 झाला, म्हणजे हा जो आहे हा आय हा 2 घराने पुढे सरकला. इथं आयचे 9चे 11 झाले, परत हा 2 घराने पुढे सरकला, बरोबर. 11चे 13 झाले, परत हा 2 घराने पुढे सरकला. परत यमचे 13 आणि 2 15 झाले, म्हणजे हा परत 2 घरांपुढे सरकला. म्हणजे याच्या पुढचं जो आहे OWO मध्ये पहिलं अल्फाबेट जे आहे हे 2 घरांपुढे सरकेल, म्हणजे 15 नंबरचा आहे तर इथं 17 नंबरचा अल्फाबेट्स येईल, तर 17 नंबरचा अल्फाबेट्स आहे क्यू. ठीक आहे, म्हणजे हे आणि हे ऑप्शन आपलं चुकलं. आता या 2 ऑप्शनमध्ये आपल्याला बघायचं आहे. पुढे बघा यस 19 नंबरचा आहे, 19मध्ये 1 मिळवला 20 झालं, म्हणजे 1 घर पुढे सरकलं. 20 मध्ये 1 मिळवला 21 यू झाला, 21मध्ये 1 मिळवला व्ही 22 झाला, 22मध्ये 1 मिळवला डब्ल्यू 23 झाला, म्हणजे डब्ल्यूमध्ये 1 मिळवावं लागेल 24, एक्स येईल, काय येईल एक्स, म्हणजे QX. आता बघा याच्यामध्ये QX आहे आणि याच्यामध्ये QYK आहे, म्हणजे हेच उत्तर आपलं बरोबर आहे. पुढे सॉल्व करण्याची गरज नाही, पुढे सॉल्व करून आपण रिलेशन बघणंच आहे. आता बघा I 9 नंबरचा होता, 9मधून जर 5 काढले तर आपल्याला 4 भेटले D. 9मधून जर 5 काढले तर आपल्याला 4 भेटले D. 4मधून जर 5 काढले तर आपल्याला 25 भेटतील, कारण D जर 5 घर मागे गेला तर तो 25 नंबरचे अल्फाबेट्स वायपर्यंत येतो. 25मधून 5 काढले तर 20 भेटले, टी भेटला. 20मधून 5 काढले तर 15 भेटले, आणि 15मधून जर 5 काढले तर जे भेटेल 10 नंबरचं अक्षर, म्हणजे त्याचं उत्तर भेटेल QXJ. अशा पद्धतीनुसार आपण रिलेशन तोंडी करू शकतो जर तुमचे हे नंबर्स पाठ असतील तर. इझिली प्रश्न सॉल्व होतात, खूप सोपा आहे, इझी ट्रिक्स आहे, लक्षात ठेवा, व्यवस्थित क्लिअर करा. हा प्रश्न आपला एकदम हातचा आहे म्हटलं चालते, फुकटचे मार्क आहे ते. यामधलं प्रश्न तुमचा चुकायला नको, यामध्ये काही जास्त डोकं लावायची गरज नाही आहे, फक्त तुमचे अल्फाबेटचे नंबर पाठ पाहिजे, तुम्हाला क्लिअर लक्षात येईल की कसं कसं काय होऊ राहिलं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. बघा नेक्स्ट प्रश्न आपल्या समोर आहे, CML, XJK, SGJ, NDI, प्रश्नार्थक चिन्ह. NTPC CBT 2 13/6/2022 हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन या पद्धतीनुसार आपल्याला दिलेला आहे. पहिले नंबर टाकून घेऊ. CI 3 नंबर, MI 13 नंबर, LI 12 नंबर, XI 24 नंबर, JI 10 नंबर. ठीक आहे, आणि KI 11 नंबर. ठीक आहे, यस बघा SI 19 नंबर, GI 7 नंबर, JI 10 नंबर, NI 14 नंबर, DI 4 नंबर आहे ना, आणि II 9 नंबर. आता याच्यावरून लक्षात येईल
3चं 24 झालं तर इथं आपल्याला सध्या समजून नाही राहिलं, बरोबर आहे. 13चे 10 झाले म्हणजे -3 झाले, 12चे 11 गेले म्हणजे -1 झाला. तर याच्यामध्ये या दोघांमध्ये रिलेशन बघू. 24मधून किती गेले तर 19 राहतात, 24मधून 5 गेले तर 19 राहतात. तर 3 हे घरं जर 5 घरं, सी हा जर 5 घरं मागे सरकला तर बी आला, ए आला, झेड आला, वाय आला आणि डब्ल्यू आला, बरोबर आहे. सॉरी, नंतर काय आला, एक्स आला, बरोबर. म्हणजे 1 2 3 4 5, 5वं घर काय आलं आपलं, एक्स आलं, 24 नंबर, बरोबर आहे. म्हणजे 3 हा 5 घरं मागे सरकला म्हणजे 3मधून 5 गेले तर आपल्याला हे 24 भेटले आपल्या त्या फॉर्मनुसार, ठीक आहे. सेम म्हणजे या दोघांमधला फरक आहे 5चा, या दोघांमधला फरक आहे 5चा. परत 19मधून 5 गेले 14 राहिले, म्हणजे 14मधून 5 गेले, 14मधून जर 5 गेले तर 9 राहतील, म्हणजे 9 नंबरचं अल्फाबेट भेटेल आपल्याला, इथं आय भेटेल, ठीक आहे. हे झालं. आता 13चे 10 उराले म्हणजे एक घर मागे आलं, 10चे किती झाले, इथं 7 झाले म्हणजे इथं किती घर मागे झाला, 3 घरं मागे झाला, बरोबर आहे. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर 7चे 4 झाले म्हणजे किती झाले, 3 घरं. आता 13चे 10 झाले म्हणजे इथं 3 घरं, मी एक म्हणून राहिलो. 13चे 10 झाले म्हणजे 3 घरं मागे, 10चे 7 झाले म्हणजे 3 घरं मागे, 7चे 4 झाले म्हणजे 3 घरं मागे. म्हणजे 4मधून जर 3 काढले तर 1 येईल, तर 1 नंबरचं अल्फाबेटचं आपलं ए, बरोबर आहे. पुढे जर पाहायला गेलं तर 12चे 11 झाले, 12चे 11 झाले, एक घर मागे आला. 11चे 10 झाले, एक घर मागे आला. 10चं 9 झाले, एक घर मागे आला. तर 9चा काय होईल, 8 नंबरचं अक्षर आहे आपलं एच, म्हणजे आपल्याला उत्तर भेटेल IAH, म्हणजे याचं उत्तर आहे दुसरं IAH, ठीक आहे. थोडंसं व्यवस्थित पद्धतीनुसार सॉल्व करायचं जर म्हटलं तर सरळ लक्षात येते की CML आणि XJK या दोघांमध्ये फरक आहे -5चा, याच्यामध्ये फरक आहे -3चा आणि याच्यामध्ये फरक आहे -1चा. हा 3 आहे, हा 24 आहे, हा 13 आहे, हा 10 आहे, हा 12 आहे, हा 11 आहे. सेम आपल्याला NDI जर काढायचा आहे, N आहे 14 नंबर, D आहे 4 नंबर, I आहे 9 नंबर. तर 14मधून 5 गेले 9 नंबरचं अल्फाबेट भेटते आपल्याला आय. 4मधून आपल्याला 3 काढावं लागतील तर 1 नंबरचं अल्फाबेट भेटेल आपल्याला ए. आणि याच्यामध्ये आपला 1चा फरक आहे, -5 -3 -1, 1चा फरक आहे म्हणजे 9मधून 1 गेला 18 आलं, 8 नंबरचं अल्फाबेटचं आहे एच, म्हणजे IAH हे उत्तर आपल्याला भेटते. म्हणजे उत्तर भेटेल आपल्याला दुसऱ्या नंबरचं IAH, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. बघा, नेक्स्ट प्रश्न तुमच्या समोर आहे. I2, J3, L7, O16, S32 प्रश्नार्थक चिन्ह. ग्रुप डी 29/8/2022ला हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन अशा पद्धतीनुसार होते. तर कसं सॉल्व करणार, तर इथं नंबरिंगचा जर विचार केला तर आयचं 9 नंबरला अल्फाबेट्स आहे म्हणजे इथं तर काही होत नाही आहे. मग आता 2 आणि 3 या दोघांचा विचार करू. नंतर 7 आहेत, नंतर 16 आहेत, नंतर 32 आहेत. डिफरन्स काढा. याच्यामधला फरक येते 1चा, याच्यामधला फरक येते 4चा, याच्यामधला जर फरक काढला तर 9चा येते, याच्यामधला फरक जर काढला तर 16चा येते. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये हा 1चा वर्ग आहे, हा 2चा वर्ग आहे, हा 3चा वर्ग आहे, हा 4चा वर्ग आहे. म्हणजे इथं 5चा वर्ग येईल. 5चा वर्ग असतो 25, म्हणजे 32मध्ये 25 मिळवले हे किती झाले 57. मग 57 कुठं आहे तर ऑप्शनमध्ये आपल्याला 57 एकाच ठिकाणी दिसते, म्हणजे हे उत्तर आहे. पुढे जर अजून जर तुम्हाला व्यवस्थित सॉल्व करायचं आहे तर आपल्याला नंबरसुद्धा पाहावं लागतील, आहे ना. जर ऑप्शन नसेल तर ऑप्शन तर आहेतच, पण जे आपल्याला हे उत्तर भेटलं, पण 2 ठिकाणी जर 57 असलं तर कशा पद्धतीनुसार केलं असतं. तर बघा, आय किती नंबरचं अक्षर आहे 9 नंबरचं, जे किती नंबरचं अक्षर आहे 10 नंबरचं, एल किती नंबरचं अक्षर आहे 12 नंबरचं, ओ किती नंबरचं अक्षर आहे 15 नंबरचं, एस किती नंबरचं अक्षर आहे 19 नंबरचं. म्हणजे या 9मध्ये 1 मिळवला 10 झाला, 10मध्ये 2 मिळवले 12 झाले, 12मध्ये 3 मिळवले 15 झाले, 15मध्ये 4 मिळवले 19 झाले. म्हणजे इथं 1ने वाढला, 2ने वाढला, 3ने वाढला, 4ने वाढला, म्हणजे इथं 5ने वाढेल. म्हणजे 19 अधिक 5 किती झाले 24. तर 24 नंबरचं अक्षर किती आहे एक्स, म्हणजे आपल्याला काय भेटेल X57 हे आन्सर भेटेल X57. म्हणजे अशा पद्धतीनुसार आपण हे करू शकतो. इझिली सॉल्व करता येतात एक्झाम्पल. तर नंबर्स वगैरे आले तर काही घाबरायची गरज नाही, ते इझिली सॉल्व करता येईल. पुढचा प्रश्न बघूया. बघा, एक शेवटचा प्रश्न घेऊया आपण. DEZIVM प्रश्नार्थक चिन्ह. NTPC CBT 2 15/6/2022ला हा प्रश्न विचारला होता. पहिलं ऑप्शन होतं T, दुसरं ऑप्शन होतं R, तिसरं ऑप्शन होतं S, चौथं ऑप्शन होतं G. नंबर टाकून घेऊ. D 4 नंबरला आहे,
ई आहे 5 नंबरला, झेड आहे 26 नंबरला, आय आहे 9 नंबरला, व्ही आहे 22 नंबरला, एम आहे 13 नंबरला. आता सिरीज जर तुमच्या लक्षात आली तर नंबरनुसार जर पाहिलं तर 4चं 5 झालं, 5चे 26 झाले, 26चे 9 झाले, 9चे 22 झाले, 22चे 13 झाले. वाढलं कमी उरायलं, वाढलं कमी उरायलं, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आपल्याला समजून येते की काय ही डबल सिरीज आहे. म्हणजेच एखाद्या उदाहरणामध्ये 2 सिरीज आहेत, म्हणजे डी ई झेड आय व्ही आणि एम नंबर जर टाकले तर 4 5 26 9 22 आणि 13 बरोबर आहे. 4चा 5 झाला, 5चे 26, 26चे 9 लहान झाले, मोठे झाले. म्हणजे आपल्याला पहिल्याचं तिसऱ्यासोबत रिलेशन पाहावं लागेल, दुसऱ्याचं चौथ्यासोबत रिलेशन पाहावं लागेल, परत तिसऱ्याचं 5व्यासोबत रिलेशन पाहावं लागेल आणि चौथ्याचं 6व्यासोबत रिलेशन पाहावं लागेल. आता बघा ई 5 नंबरला होता, 5 नंबरचे 9 झाले, म्हणजे याच्यामध्ये किती मिळवले? 4 मिळवले. 9 मध्ये 4 मिळवले, 13 झाले, म्हणजे हे 13 आहेत. आपल्याला इथलं प्रश्नार्थक चिन्ह पाहिजे, म्हणजे याच्या पुढचं जर आणखी प्रश्नार्थक चिन्ह असते तर 13 मध्ये 4 मिळवले 17, आपल्याला हा क्यू भेटला असता. पण आपल्याला इथं पाहिजे, म्हणजे आता या दोघांचं रिलेशन पाहावं लागेल. डीचे 26 झाले, म्हणजे हा डी मागे आला. किती घर मागे आला रे? 1 2 3 बरोबर आहे, कारण सी बी ए आणि झेड म्हणजे किती घर मागे आला? परत हा -4 घर मागे आला बरोबर आहे. झेडमधून जर 4 काढले तर किती येतात? 22. 26मधून जर 4 काढले तर 22, तर 22 नंबरचं अल्फाबेट भेटलं व्ही. आता व्ही या 22मधून जर 4 काढले तर आपल्याला भेटतील 18. 18 नंबरचं अक्षर काय भेटते रे आपल्याला? आर. तर याचं उत्तर काय आहे? आर. राईट एज ऑफ ओट, म्हणजे याचं उत्तर भेटलं आपल्याला आर. अशा पद्धतीनुसार आपण या सिरीज सॉल्व करू शकतो. इझी आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, तुम्ही काय करा, आता हे 10 एक्झाम्पल घेतले, तुम्हाला हे 10 एक्झाम्पल जरी सॉल्व केले तरी तुम्हाला समजून येईल की पेपरमध्ये आपल्याला कशा पद्धतीनुसार प्रश्न सॉल्व करता येतील. लेटर सिरीजचे जास्त प्रश्न घेण्याची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला एवढं याच्यावरून समजून आलं असेल की जर आपल्याला अल्फाबेटचे नंबर पाठ असले तर जसं आपण नंबर सिरीज शिकलो त्याच पद्धतीनुसार हे सिरीज असते. काही एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कसाठी देतो, ते तुम्ही सॉल्व करून बघा, उत्तरं आले तर ठीक आहे. आणि उत्तरं येतीलच, फक्त थोडासा बुद्धीचा वापर करायचा आहे. ठीक आहे, काही एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायला देतो, म्हणजे तुमची आणखी थोडीशी प्रॅक्टिस होऊन जाईल. बघूया पुढचे प्रश्न जे तुम्ही सॉल्व करसाल आणि त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टाका, किंवा टेलिग्राम चॅनलला टाका. बघा, पहिलं BOY, FMU, प्रश्नार्थक चिन्ह NIM, RGI. ठीक आहे, NTPC CBT 2ला विचारला होता 15/6/2022ला. ठीक आहे, ऑप्शन पण देतो. पहिलं ऑप्शन आहे ILR, दुसरं ऑप्शन आहे IKR, तिसरं ऑप्शन आहे JLQ, चौथं ऑप्शन आहे JKQ. ठीक आहे, हे झालं पुढचं एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी. नेक्स्ट ADF, नेक्स्ट GJL, MPR, क्वेश्चन मार्क्स YBD. ठीक आहे, हा पण NTPC CBT 2लाच विचारला होता 15/6/2022लाच विचारला होता. ऑप्शन आहे SVX, दुसरा ऑप्शन आहे SXA, तिसरा ऑप्शन आहे SVY, चौथा ऑप्शन आहे STU. ठीक आहे, हे 2 प्रश्न आहेत. आणखी एक प्रश्न देतो, 13 नंबरचा AN, CL, प्रश्नार्थक चिन्ह, GH, IF. ठीक आहे, NTPC CBT 2 16/6/2022ला हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन आहे DI, दुसरं ऑप्शन आहे EJ, तिसरं ऑप्शन आहे EI आणि चौथा ऑप्शन आहे DJ. ठीक आहे, 14वा प्रश्न घ्या, 8G, 14C, 20Y,
26U, प्रश्नार्थक चिन्ह, ग्रुप डी 23/8/2022ला ग्रुप डीच्या आपल्या परीक्षेमध्ये विचारला होता. पहिला ऑप्शन आहे 32P, दुसरा ऑप्शन आहे 30R, तिसरा ऑप्शन आहे 32Q, चौथा ऑप्शन आहे 30Q. ठीक आहे. बघा हे 4 प्रश्न बोर्डवरती मी लिहिलेले आहेत. 11, 12, 13 आणि 14 सर्व पेपरमध्ये एक्झाम्पलमध्ये तुम्हाला एक्झाममध्ये आलेले आहेत. हे चारीचे चारी प्रश्न तुम्ही सॉल्व करायचे आहेत. त्याची उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला द्या किंवा टेलिग्राम चॅनलमध्ये टाका. व्यवस्थित चांगली प्रॅक्टिस करा. बस एवढं जरी केलं या चॅप्टरचं तर काही करण्याची गरज राहणार नाही. जे आपण 14-15 प्रश्न घेतले तेवढे जरी केले तरी काही करण्याची गरज नाही आहे. कारण जास्त एक्झाम्पल याची सॉल्व करण्याची गरज नाही आहे. समजलं कशा पद्धतीनुसार येते ते तेवढं समजलं की झालं. आता आयुष्यात हा चॅप्टर परत पाहण्याची गरज तुम्हाला राहणार नाही. याच्या पुढचा एक चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यालाच अल्फाबेटिकल सिरीजच म्हणतात, लेटर सिरीजच म्हणतात, पण तो थोडीशी वेगळी असते. तर ते सिरीज अत्यंत महत्त्वाची आहे. त्याला आपण 2 दिवस देऊया. हा चॅप्टर इझी आहे, याला एका दिवसामध्ये क्लिअर करून घेतलेला आहे. तर या चॅप्टरमध्ये आपण इथंच थांबूया. उद्या आपण याच्या पुढचाच एक पार्ट आहे, तो अत्यंत महत्त्वाचा असतो, पेपरमध्ये तुम्हाला येतो. हा पण येतो, तो पण येतो. तर तो पार्ट आपण बघूया. तो तुम्हाला बँकिंगमध्ये जास्त विचारला जातो आणि आपल्या रेल्वे ग्रुप डीमध्ये पण विचारला जातो. LP टेक्निशियन, कधी कधी पोलीस भरतीला सुद्धा विचारला जातो. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.